आज खरं तर नेहरूंची जयंती आहे, पण त्यांच्या विचारांच्या शोकांतिकेचाच दिवस म्हणायचा. नेहरूवादाचा विसर पहिले नेहरूवाद्यांनाच पडला आणि नेहरूंच्या लिगसीवर किंवा नेहरूंच्या विचारसरणीवर किंवा नेहरूंच्या तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह विचारणारे लोक हे स्वतःला लिबरल म्हणवायला लागले. डिसेप्टिव्ह ऑर्गनायझेशन असलेली RSS, द गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं त्याला भागवतांनी नाव दिलेलं आहे. थोडं गँग हे माझ्याकडनं बदललं, पण ती गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्सच आहे. मला माहिती होतं आज निवडणूक हरणार आहे महागठबंधन आणि भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे, कारण निकालाचा दिवस नेहरू जयंतीचा ठरवला. त्यामध्ये एक चीप दर्जाचं कपट दिसून येतं. युद्ध कोणतंही आनंददायक असत नाही, ते जिंकल्यावर आनंददायक होतं. लाडू खायला तयार व्हा. इथे उपस्थित असलेले सर्व श्रोते, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आजही लोकशाहीला मानतात हे बघून मला भरून आलं. लोकशाहीला मानणं म्हणजे स्वतःलाच मानतात. माझा मित्र निरंजन टकले, आमचे लोकेश शेवडे, हे वाघ त्यांनी सकाळपासून माझी बकरी फिरवतायत. कराड सर आणि डुबे सर ज्यांनी आणि श्यामलने दोघांनी अपार कष्ट करून, आणि नासिर शेख साहेब आहेत जे बसलेत आपल्या समोर, कष्ट करून हा कार्यक्रम घाट घातला. त्यांनी असं ओळखलं की येतोच आहे हा खोटं बोलतो, प्रत्येकाला येतो म्हणून, तर रप्पारप 2 कार्यक्रम तर काढलेच माझ्याकडनं. उरलेलं मला बोलायचं होतं ते निरंजन बोलला, त्यामुळे धन्यवाद. माझं भाषण नाही, असं काही नाही. मग मी बोलणार आहे, पण माझं भाषण जे मला बोलायचं होतं ते निरंजनने आधीच बोलल्यामुळे खूप मजा आली आहे मला. मला माहिती होतं की आज निवडणूक हरणार आहे महागठबंधन आणि भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे, कारण निकालाचा दिवस नेहरू जयंतीचा ठरवला. त्यामध्ये एक चीप दर्जाचं कपट दिसून येतं, एक स्वस्त दर्जाचं, आणि ती विशिष्ट प्रवृत्तीमधनं आणि विशिष्ट संघटनेतून येतं. ते त्याला कुपटपणा म्हणतात. मानवतेविरोधी कुपटपणा जो आहे तो त्याच्यामध्ये आहे, तो दुर्लक्षित करावा. मी एक विनंती करतो निरंजनला जाहीरपणे की जे त्याने 2 कागद आता डाउनलोड केलेत ते तात्काळ टाकून त्याच्यावर ट्विट टाकावं, इंग्रजीमध्ये टाक आणि मला टॅग कर. ते आत्ताच देशभर जाऊ दे. पहिली गोष्ट, मला हा अनुभव पहिल्यांदा नाही आलेला. आज नेहरू जयंती आहे, मी 2 भाषणं ऑलरेडी केलेली आहेत. नेहरूजींचं सगळ्यात महत्वाचं जर कोणतं योगदान आहे या देशासाठी, तर कोणताही मतदार हा अनधिकृत नसतो हे देशाला मागणी न करता त्यांनी करून दिले. याहून महान गोष्ट कोणती असू शकत नाही. अन्यथा जगामध्ये सर्वत्र, इव्हन अमेरिकेत सुद्धा, आपण नागरिक आहोत किंवा आपल्याला हक्क असायला हवे मतदानाचे, यासाठी आंदोलनं करावी लागलेली आहे. असं कोणतंही आंदोलन न करता आणि RSSच्या विचारांचे लोकांची नावं न वगळता त्यांनी मतदार याद्या बनवू दिल्या आणि त्यांना मतदानाचा हक्क दिला. विरोधकांना सुद्धा लोकशाहीमध्ये आपल्या इतकाच बोलण्याचा आणि सत्ता पक्षाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, ही भावना त्यांनी या देशामध्ये जागृत केली. ती क्रमाक्रमाने त्यांच्या मृत्यूनंतर विझत गेली. आज खरं तर नेहरूंची जयंती आहे, पण त्यांच्या विचारांच्या शोकांतिकेचाच दिवस म्हणायचा, कारण नेहरूवादाचा विसर पहिले नेहरूवाद्यांनाच पडला आणि नेहरूंच्या लिगसीवर किंवा नेहरूंच्या विचारसरणीवर किंवा नेहरूंच्या तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह विचारणारे लोक हे स्वतःला लिबरल म्हणवायला लागले.
हे माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. मी कॉलेज डेज पासून बघतो आहे. ज्या प्रकारच्या विचाराची लोक मी माझ्या भोवती बघत होतो, ज्यांना लिबरल मानत होतो, ते प्रश्न नेहरूवर करत होते. गोळवलकरांवर माझ्या आत्ता लोक बोलायला लागले. कोणी कधी प्रश्न केले नाहीत. डिसेप्टिव्ह ऑर्गनायझेशन असलेली RSS, द गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं त्याला भागवतांनी नाव दिलेलं आहे. थोडं गँग हे माझ्याकडनं बदललं, पण ती गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्सच आहे. झुंड असं त्याचं सोपं नाव. झुंड स्वयंसेवक संघटना हे कसं वाटतं तुम्हाला? ZSS. तर मूळ मुद्दा हा आहे की नेहरूंच्या जयंती दिवशी मी एवढं वाईट घाण बोलू इच्छित नाही. फक्त बिहार निवडणुकीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर मी हे बोललो, कारण निरंजनने सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे, हरियाणाचे, गुजरातचे सगळे खोटे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणूक 2024 परकला प्रभाकर स्वतः बोललेले 79 जागा, 240च्या वजा करा 79 जागा म्हणजे 162 होतात माझ्या माहितीप्रमाणे. भाजपला फक्त 162 जागा मिळाल्या. म्हणजे इलिजिटिमेट पहिले असंवैधानिक आणि अनलॉफुल असे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत. ही सोहळाच आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा. त्याच्यासाठी लाडू वाटलेले आहेत. 240 वर थांबल्यामुळे त्यांना शॉक बसला. आदल्या दिवशी ते सांगत होते. पण या सगळ्याच्या मागे त्यांचा नेहरू विरोध जो गेले 12 वर्ष चाललेला होता तो असह्य होता. याचं मुख्य कारण म्हणजे नेहरूंनी बेसिकली आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा कधीही आपल्या विरोधकांना कमी लेखलं नाही. किंबहुना चीन युद्धाच्या वेळेला भारत संसाधनांच्या बाबतीत कमी होता. भारताकडे काही संसाधनच नव्हती. भारताला चौएनलाय येऊन गेले होते. त्याच्यानंतर माओंनी फसवलं होतं. माओंचा वृत्ती तशी होतीच. म्हणजे ही वॉज अ डिसेप्टिव्ह पर्सन. म्हणजे ते कम्युनिस्ट नेते म्हणून फार मोठे होते, पण आपल्या विस्तारवादी धोरणांना ते आळा घालायला खूप म्हणजे कमी पडत असत. आणि आजही चीन त्याच प्रकारचा आहे. फक्त पंतप्रधान नाव घेत नाही त्या देशाचा, एवढंच. त्यावेळेला मी सांगणार आहे की नेहरूंची गोष्ट ही की मध्यरात इतके घाबरतात की ते सचिन, कोचिन, प्राचीन, अर्वाचीन पण नाही, पण ते मिसेसला MRS म्हणतात. त्यामुळे मला आशा आहे की CHI म्हटली आणि त्यांना लक्षात येईल की आपण चुकून चायनाचं नाव घेतलं आणि माफी मागण्याकरता जातील. परंतु नेहरूंच्या आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण होते. त्यांच्या मागणीवरनं उशिरा संसद भरवली त्यांनी आणि चीनच्या आक्रमणाबद्दलच्या सर्व प्रश्नांची ट्रान्सपरंट उत्तरं दिली. वास्तवामध्ये एक पंतप्रधान म्हणून आणि नॉन अलायन्स मुवमेंटचा नेता म्हणून नेहरू फार मोठे होते. त्यांना उत्तर देण्याची गरज पण नव्हती. म्हणजे जर ठरवलं असतं, मला कधी कधी वाटतं नेहरू जर किंग जॉंग उनच्या आजोबांसारखे असते तर आज राहुल गांधी पण किम जॉंग उन असते भारताचे. आणि मग हे सगळे RSS वाले कुठे असते? पायावर पडले असते. 2 माफीनामे सावरकरांनी नेहरूंना पण लिहिले. बरोबर. त्यामुळे मगाशी कुठेतरी विचारलं तुम्ही सावरकर आणि नेहरूंना कसे बघता? म्हणजे नको तुलना करू. नेहरूंचं वजन कमी झालेलं तुरुंगातनं बाहेर आल्यावर आणि सावरकरांचं वाढलं होतं. एवढेच मी मजकूर सांगितलं आणि थांबवलं. तर मूळ मुद्दा हा की नेहरूंनी तेव्हा रॉबर्ट मुगाबे होता आपला झिम्बाब्वेचा, नंतर स्वतंत्र झालेला देश. अनेक देश होते. त्या देशांच्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी सत्ता आपल्या हातात इतकी ठेवली की पिढ्यानपिढ्या ती त्यांच्याकडे राहिली. त्यांच्या देशाची लूट केली. नेहरूंनी असं केलेलं नाही. मी मगाशी सांगितलेले मगाशी माझे जर श्रोते पुनरावृत्ती करतो, कारण हे खूप महत्वाचं आहे. नेहरूंनी इंदिरा गांधींना संसदेत पाठवलेलं नाही. नेहरूंनी सरदार पटेलांच्या मुलीला संसदेत पाठवलं. आपल्या मुलीला पाठवलेलं नाही. नेहरूंच्या हयातीत इंदिरा कुठच्याही पदावर नव्हती. नेहरू गेल्यावर जे काय झालं त्याला नेहरू जबाबदार होते हे म्हणण्याची हल्ली फॅशन आली आहे. उदाहरणार्थ
नाशिकचे रस्ते गडबडले, नेहरू. ब्रिज नीट नाही, गडकरी नाही, नेहरू. नेहरू असे. आणि एवढं बिंबवून सुद्धा, म्हणजे आजची जयंती आपण साजरी कर, मी काय कथावाचक नाहीये, मी नेहरूंचं चरित्र सांगायला आलेलं नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलं असेल आणि नसलं वाचलं तर वाचा नेहरूंची पुस्तकं. मी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काहीतरी समजवायला आलोय. मला हे लिगसी आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि जे ह्याने मला आता नाव सुचलं निरंजन तुझ्या पुस्तकाचं, ऑन द बीट ऑफ ड्रम्स, हेच नाव असलं पाहिजे पुस्तकात. जर नेहरूंनी जी लिगसी लोकशाहीची निर्माण केली ना, त्याचं नाव हेच असलं पाहिजे. कारण दवंडी पिटून एक महान लोकशाही निर्माण करणं जोक नाही. तेव्हा लाईट्स नव्हते, तेव्हा रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. अरे कोकणातल्या पिंगुळी गावामध्ये मला 3 वर्ग मी शिकलो. लाईट नव्हती, दरवर्षी चर्चा व्हायच्या, फक्त विजेचे खांब टाकले कुडाळमध्ये, म्हणजे असं काही टाकलेले नसायचे. या पण मतदानाच्या दिवशी सगळे मतदानाला जायचे. आणि गंमत म्हणजे फळ्यावर मतदान किती झालेलं आहे 2-2 तासांनी त्याचे अपडेट्स यायचे. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा हरल्या तेव्हा सुद्धा इंदिरा गांधी चू आयोगाच्या कामात दखल नाही केली, म्हणून त्या हरल्या ना. नाहीतर अनिर्बंध जगायला काय जातंय. मला मगाशी एका मुलीने प्रश्न विचारला मगाशच्या भाषणामध्ये, नेहरूंचे कोणी उद्योगपती मित्र होते का जे त्यांच्याबरोबर फिरत असत? तर मी म्हटलं जे.आर.डी. टाटांनी त्यांच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे की नेहरू बहुधा माझा तिरस्कार करत असावेत. बरोबर. त्या काळाचा जो सर्वात मोठा उद्योगपती होता त्याची ही परिस्थिती. त्या पलीकडे जाऊन पण म्हणजे नेहरूंनी मतभेद आपले राष्ट्राच्या मोठेपणाच्या आड येऊ दिले नाही. TIFR स्थापन होताना तिथे TIFR मध्ये त्या दिवशी भाषण करायला मी गेलेलो, तर तिथे होमी भाभा, नेहरू आणि जे.आर.डी. टाटा असं एकच फोटो आहे. आता जर कोणाला कळलं तर दुसरा येईल, पण तोपर्यंत एकच आहे, त्याच्याबरोबर मी माझा काढून घेतलाय. जर असा फोटोचा शौकीन माझ्या व्यतिरिक्त दुसरा एकच माणूस आहे या देशात. गंमत अशी की मी TIFRला भाषण जे केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी केलं. आणि मी त्या भाषणाच्या मध्ये बोललो की मी जे बोलतोय ते एवढं स्फोटक आहे की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकू नका. त्याने व्हिडिओ टाकला नाही. नेहरूंनी उभ्या केलेल्या संस्थांचं पुढे काय झालं हे एका उदाहरणावर मी चुणूक देतो तुम्हाला. मी तिथे असं म्हटलं होतं की नेहरूंनी आपल्याला सायंटिफिक अप्रोच दिला. म्हणजे संविधान निर्मिती 26 जानेवारी 1950ला जे काय आपण संविधानाबद्दल बोललेलो आहे, म्हणजे ते 1000 वेळा बोललं जाईल आणि अगोदर बोललेलं आहे, पण त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जे आहे संविधानात लिहिलेलं ते नेहरूंकडनं आलेलं आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं आलेलं आहे. नेहरूंनी ते दिल्या आपण काय केलं तर 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा सुरू झाल्या, ज्या कम्प्लिटली फेक आहेत. म्हणजे त्यामुळे आता घाबरलेत काही लोक की जाऊन नाही पाठीशी आहे घेऊ नका. मला कोणीतरी विचारलं की या 12 वर्षात नेहरूवादाचं काहीच नाही झालं. म्हटलं नाही झालं. नेहरूवादाच्या बद्दल लोकांना जागृती आहे. हे इतकं मोठं कार्य आहे की या एका गोष्टीसाठी देश मोदींचा कायम ऋणी राहील. बाजारात रोलेक्सची खोटी घड्याळं आली की खऱ्या घड्याळांची किंमत कळत. ते असं आहे की डुप्लिकेट आलं ना की ओरिजिनलचं महत्व कळायला लागतं आपल्याला. मी मनोज कुमार झा म्हणून एक आपले खासदार आहेत, ते खासदार म्हणाले होते की दिल्लीला जुन्या बाजारात मिळणारा जे घड्याळ आहे चोर बाजारात, त्या घड्याळाला ओरिजिनल स्विस मेड घड्याळाचा द्वेष वाटणं स्वाभाविकच आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं विरोधी प्रेमच आहे किंवा आकर्षण. आता आपल्या या पंतप्रधानांनी लेटर टू मायसेल्फ नावाचा एक प्रकार लिहिला
एवढं पुस्तक आहे, किलोनी विकलं जातं मुंबईत. आता नेहरूंनी लिहिलं म्हटल्यावर यांनी लिहिलंच की पाहिजे, तर कोणाला लिहिणार असा प्रश्न पडला. कारण बालपणात मित्र नाहीत, शाळेतले सहकारी नाहीत, कॉलेजमधले शिक्षक गायब, हे सगळं अमित भाईंना सांगून गायब केले सगळ्यांना. म्हणजे मगाशी हा जो सांगत होता ना की हे करायचं नाही, जाओ जाओ नाही तर जाओ अशी चिठ्ठी येत नाही, अमित भाईने बोलाय देणे का नाही, असं आहे ते. जाओ नाही तर तर हे सगळं कोणीच नाही. तर लेटर कोणाला लिहिलं, तर पहिलं पुस्तक आईची पत्र, म्हणजे आई आणि मुलाचा संवाद, ती भावना सोमय्या यांनीच इंग्रजी केली. आणि मग तरी पण नेहरूंनी 2 लिहिली, 3 लिहिली, 4 राहिलं. आता लिहिणार कोणाला पत्र? घरचे तर काही आपण पत्र ऑन करणार नाही, भाऊ सांगायला लागतील की मला कोणतं पत्र दिलेलं नाही. त्यांच्या भावांना मी ओळखतो सगळ्या. तर ते स्वतः लेटर टू मायसेल्फ, याहून मोठा नेहरूंचा विजय काय असू शकतो, एवढी छाप. नेहरूंचा हा अकल्पनीय म्हणजे विजय पाहून मी सोमय्यांना किताबखान्यात म्हटलं की हे पुस्तक मोठं नियॉन साईन करून लावा म्हटलं, उरलेलं काम मी करतो फुकट. तुम्हाला मी सांगतो, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, नेहरूंचं आकर्षण इतकं अद्भुत होतं ना, म्हणजे तुम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही, मला कल्पना येऊ शकत नाही. मी इंदिरा गांधींची सेकंड फेज सुरू झाली, सेकंड फेज काय त्यांच्या लास्ट फेज मध्ये माझा जन्म आहे. त्यामुळे नेहरू काय असतील मला कल्पना नाही, पण जे वाचलं आणि जे जुन्या माणसांकडनं ऐकलं ना, ते इतकं अद्भुत आहे की काय काय गोष्टी, म्हणजे तुम्हाला सांगतो की गांधीजींसारखा माणूस 555 सिगरेटची पाकिटं सुभाषसाठी आणि एक जवाहरसाठी अशी लपवून ठेवायचे. ते दोघे सिगरेट ओढतात म्हणून, आणि हे संघाचे लोक त्यांना सिगरेट ओढताना दाखवतात. माझ्याकडे सुभाषचंद्र बोसांची सिगरेट ओढताना आणि ड्रिंक्स घेताना पण फोटो आहेत. मग काय, आणि मांस खाताना तर विवेकानंदांची पत्र आहेत मांसाहारावर. या सगळ्या गोष्टी छाछू आहेत. तुम्ही मानवता विरोधी आहात का मानवतेच्या बाजूने आहात, एवढाच खरा प्रश्न आहे. मी मानवतेच्या विरोधात असलेल्या आणि मनुष्य केंद्री नसलेल्या कुठच्याही व्यक्ती किंवा संस्थेला ऍब्सोल्यूट इमॉरल मानतो, आणि नेहरू हे ऍब्सोल्यूट मॉरल होते. याबद्दल मी सॅनिटिफाय करण्याची गरज नाही, त्यांची प्रत्येक कृती साक्ष देते. आता तुम्हाला वानगी दाखल निरंजनने थोडंसं सांगितलं, पण तुम्हाला अनेक गोष्टींसाठी नेहरूंचं ऋणी असायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, 2014 नंतर बऱ्याच लोकांना, बायकांना विशेष करून, असं वाटायला लागलं की जगामध्ये आपली भयंकर, श्यामल काय नाही ना प्रॉब्लेम, एसी ऑफ करून घ्या, बाकी काही करा. तर त्या ताईंना धन्यवाद देणार होतो ज्याची मी ते आले आणि ऑन केलं तेव्हा. तर प्रत्येक संस्था आता महत्वाची आहे माहितीये का, त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांनी आपल्या थोडीशी मेहरबानी केली तरी बरं आहे. तर मूळ मुद्दा हा होता की ज्या वेळेला मी जे सांगत होतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव होता, मगाशी पण मी बोललो की त्यांनी नॉन अलाइन मुवमेंट तयार केली, कारण सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्याहून वेगळं काहीतरी उभं राहू शकतं हे इतर कोणाच्याही डोक्यात आलं नाही, ते नेहरूंच्या डोक्यात आलं. ते पहिले माणूस आहेत. त्यांनी मार्शल टिटो आणि नासेर या दोघांना बरोबर घेऊन नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. 2014 नंतर बायकांना वाटायला लागलं की जगामध्ये आपली पत उंचावली. खरं तर अगोदर आपली पत जास्ती होती, कारण 2014 नंतर पहिल्या कोविडच्या इंजेक्शन घेतल्यावर माझ्यात आत्मविश्वास आला आणि मी अमेरिकेला गेलो. तर तिथला जो तो ऑफिसर होता माझा, त्याने माझ्या ह्याच्याकडे बघितलं, सर्टिफिकेटकडे, आणि माझ्याकडे बघितलं. तर म्हटलं, हे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवरचा फोटो तुझा नाहीये म्हणलं. आणि त्यालाही माहिती होतं की ही गंमत काय आहे ती, कारण तिच्या अगोदर ते काय की शहा पटेल वगैरे गेले असणार ना माझ्या अगोदर पुन्हा अमेरिकेत. तर ते सगळं त्याला माहित होतं. तो मुद्दा छादनी हसला. तर आपल्या देशाची काय बाबा पत राहिली असं वाटलं मला. मगाशी मी गमतीने म्हणालो, आणि मी नेहमीच म्हणतो, जर नेहरूने ठरवलं असतं तर त्या काळात काही प्रिंटर वगैरे नव्हते बरं का, RSSच्या सगळ्या लोकांच्या अंगावर 30 वेळा नेहरू गोंधून घ्यावे लागले असते.
आणि इंदिरा गांधी 15 वेळा इतर लसीबाबत, बरोबर. आणि ज्यांनी घेतले नसते ते लंगडे तुडे आणि आंधळे झाले असते. लक्षात ठेवा, ही केवढी मोठी लिगसी आहे तुमच्या लक्षात येत नाहीये. या एका माणसासारखा तो माणूस नव्हता. देशाच्या, नाही मी सांगतो, परराष्ट्र धोरणाबाबत हा जे नॉन अलायन मुवमेंट आहे आणि नंतर 2014 नंतर अशी फॅशन आली की आपली परदेशात फार पत वाढली आहे आणि आता भारताला एक महान राष्ट्र म्हणून ओळखायला लागले. पूर्वी कोणी कुत्रा पण विचारत नव्हता वगैरे. आता परिस्थिती एक्झॅक्टली उलटी आहे. परिस्थिती अशी आहे, कारण जगात रशिया सोडली तर बहुतेक देश मी फिरलेलो आहे आणि अगोदर फिरलेलो आहे, नंतरही गेलेलो आहे. लोक म्हणतात तुम्ही गरीब आहात तर तुमच्याकडे पैसे नसून तुम्ही फिरता कसे? तर त्याचंही उत्तर देतो, मला फेलोशिपा वगैरे मिळतात. तेवढी बुद्धीमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे की जून बोलवतात, बरोबर की. निरंजन पण जातो, आमच्या दोघांकडे पैसे नसतात, आम्ही दोघे पैसे नसणं वाटून घेतो. आमच्यामध्ये लॉसचं वाटप होतं, आम्ही कोर्ट केसेस बद्दल चर्चा करतो, आम्ही आलेल्या दडपणांचं वाटप करून घेतो आणि भागीदारी करतो. आता मी गांधीनगरला केससाठी 2-3 वेळा गेलो, तर एका दुकानात काही वर्षापूर्वी नेहरू आणि गांधींचे फोटो होते, तिथे हेडगेवर आणि गोळवलकरांचे आले. मी विचारला हा काय प्रकार? तो म्हणला मेरे को धंदा करणे काय. म्हणजे नेहरूंनी असं कधी केलं नव्हतं. म्हणजे त्या काळात सुद्धा हेडगेवार जिवंत राहिले ना, त्यांना काही अपघात वगैरे काही झालं का? नाही. व्यवस्थित पूर्ण काळ सरसंघचालक सगळे उत्तम जगले, बरोबर. भाजपचे अध्यक्ष सगळे उत्तम जगले, विरोधी पक्षाचे लोक सगळे उत्तम जगले, विरोधी मताचे लोक जगले, पत्रकार जगले, आपल्या पक्षातले विरोधक जगले. राम मनोहर लोहियांसारखे कट्टर विरोधक मित्र राहिले. जयप्रकाश नारायण एवढा मोठं आंदोलन उभं केलं आणि खोटं बोलले लोक की हे केलं ते केलं. जयप्रकाश नारायणांचा धर्मेंद्र सारखा एक खोटा मृत्यू मध्ये झाला, आम्ही शाळेमध्ये उभे राहिलो होतो आणि नंतर ते जिवंत होते. हे सगळं पचवण्याचं सामर्थ्य मला वाटतं इंदिरा गांधींना पण नेहरूवादानेच दिली. इंदिराजी कोणीही नव्हत्या नेहरू गेले तेव्हा. जर ठरलं असतं आणि त्या निष्प्रभ असत्या, म्हणजे नेहरूंना इंदिरा गांधी असं म्हणू शकले असते, हे काय पटेलांच्या मुलीला आपलं परत परत संसद आपलं हे खासदार बनवताय तुम्ही. म्हणजे जसं RSS वाले म्हणतात ना, पटेलांकडे दुर्लक्ष केलं. तर दुर्लक्ष कसं केलं? ज्या गोधऱ्यामध्ये तुम्ही दंगल घडवली ते पहिला पुतळा पटेलांचा नेहरूंनी बांधला आणि त्याच्या उद्घाटनाला स्वतः पटेल आलेले आहेत आणि त्यांचे डोळे दबदबले होते. हा, होते त्यांच्यामध्ये दोघांमध्ये मतभेद, पण ते मोठ्या माणसांमधले मतभेद होते. म्हणजे आल्प्स आणि हिमालयामधले मतभेद होते, गटार आणि नाल्यामधले मतभेद नव्हते. तुम्हाला गंमत सांगतो की ज्या संध्याकाळी गांधीजींची हत्या झाली, ज्या दिवशी गांधींची हत्या झाली त्या संध्याकाळी पटेल, नेहरू आणि माउंट बॅटन हे तिघे एकत्र बसले होते. माउंट बॅटननी पण लिहिलंय. आणि त्याच्या माउंट बॅटनच्या समोर घडलेली घटना की दोघांनी, जवाहर आणि सरदार पटेलांनी रडून शपथ घेतली की महात्मा गांधींच्या आत्म्याची की आपण मरेस्तोर दोघातले एकाचा मृत्यू होईपर्यंत वेगळे होणार नाही म्हणून. एवढं त्यांचं इमोशनल नातं होतं. म्हणून नेहरूंनी पटेलांच्या मुलीला बनवली खासदार. म्हणजे जर RSS वाले असते तर लगेच इंदिराजी म्हणाले असते की हे बरं आहे आपलं त्यांच्या मुलीला बनवायचं, मला आपल्याला काही किंमतच नाही आपल्या घरच्यांना असो. आणि नेहरूंनी आपल्या परिवाराच्या बरोबर राहायचं ठरवलं होतं, म्हणून इंदिरा गांधींना सर्वत्र घेऊन जात असत. नेहरूंचे बालपणीचे मित्र होते, नेहरूंना शाळा सोबती होते, नेहरूंच्या कॉलेजमधली मित्र होते, कॉलेजचे प्रोफेसरही जिवंत राहिले, त्यांची सर्टिफिकेट अस्सल होती आणि त्यांनी निर्माण केलेली सर्टिफिकेट ज्यांना मिळाली तीही अस्सल होती. त्यांनी नेमलेले IAS अधिकारी खरे होते. त्यांच्या काळातली ज्युडिशियरी न्यायव्यवस्था निदान त्यांच्या हयातीपर्यंत ज्युडिशियल कॅरेक्टर असलेली होती, म्हणजे न्याय होती. पतनाकडे नेणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यावर नेहरूंनी बंदी का आणली नाही असं मला किती लोकांनी किती वेळा विचारलं. तर माझं हे मत आहे, उद्या जर आपण परत ह्या जोखडातनं बाहेर येऊ शकलो, जे आपण येणारच आहोत,
एनिवेज. म्हणजे मी जोपर्यंत आहे आणि निरंजन आहे असं त्याने म्हटलं मगाशी. कोणी मला वाटतं हे लोकेश बोलला की हे दोघे आहेत तर 20 गोडाऊन मध्ये अजून आहेत तिथे मागे. ते आम्ही आत्ता काढणार नाही बाहेर. तर ते बाहेर येऊच, पण ते आल्यावर आपल्याला सूडसत्र नाही चालवायचंय. म्हणजे हे सूड झाला, यांनी आमच्यावर सूड घेतला, माझ्यावर केसेस घातल्या, निरंजनवर, निरंजनच्या घरच्यांपर्यंत गेले, माझ्याही घरच्यांपर्यंत गेले. रोज ट्रोलिंग चालू असतं. माझी आई जी हयात नाही, माझे वडील जे हयात नाही, माझ्या मुलीबद्दल, मुलीला तिच्या ग्रुपमध्ये, म्हणजे काय वाटेल त्या लेवलला केलं. या प्रकारचं विखारी आणि विषारी वातावरण परत देशात निर्माण करण्याकरता का देश परत स्वतंत्र करायचा, या प्रकारचा विचार नेहरूवियन असूच शकत नाही. मी असं नाही करू शकत. माझ्या दृष्टीने RSS ही अतिशय वाईट संघटना असली तरी तिला जगण्याचा अधिकार आहे. ती अतिरेकी असेल तर न्यायालय शिक्षा देईल तिला. ती बेकायदेशीर असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये तिच्यावर बंदी आणली जाईल. ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, जे माझं मत आहे. पण हे माझं मत आहे ना, हे अजून सिद्ध व्हायला, म्हणजे सिद्ध झालेलं आहे. जेव्हा गांधीजींची हत्या हीच त्याचं सिद्धता आहे. पण ते सिद्ध जागतिक लेवलला होऊन हिंदू स्वयंसेवक संघ आणि RSS या दोन्हीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅन येईल, त्याला आपण विरोध नाही करणार. पण आपण आपल्या लेवलला सूड घेणं, ट्रोलिंग करणं, सभागृह देणं न देणं, इन्स्टिट्यूशनमध्ये अत्याचार करणं, इन्स्टिट्यूशनल गुन्हेगारी बनवणं, सगळी म्हणजे ED, NSI, NSA, ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे नेहरूवादात बसत नाही. नेहरू या सर्व गोष्टींच्या विरोधाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधासाठी आपण लढतो आहोत त्याच गोष्टी आपण जर करणार असू तर आपण कशाला. म्हणजे नेहरूंचा विचार हा होता की ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आम्ही जे लढलो, तुरुंगवास भोगला, तेच जर आम्ही आमच्या देशवासियांशी करणार असू तर मग आम्ही का वेगळे, मग ब्रिटिशांना काय घालवलं, बरे होते, ते गोरे तरी होते जास्ती, नेहरूंपेक्षा नसतील, किंवा आता तर कोणाविषयीच नसतील, म्हणजे हल्ली तर कोणी गोरं होतं. आपण आपल्या पूर्वजांप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. तर गोरं होण्याचा प्रयत्न हा त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. तर नेहरू हे नॅचरल गोरे होते. म्हणजे ज्याने अनेकांनी लिहून ठेवलं, म्हणजे त्यांना गुलाब आवडायची, मी आज आत्ता लावलंय हा, म्हणजे मी नेहमी नाही लावत. तर असं काही मी कोणत्याही प्रकारचं अंधानुकरण करत नाही बरं का. तर ते गुलाबासारखे दिसत असं बऱ्याच जणांनी लिहून ठेवलंय. त्यांची कांती गुलाबासारखी होती. गंगाधर गाडगिळांनी लिहिलंय, त्यांचे विरोधक असून. गंगाधर गाडगिळांनी कुठच्या तरी कार्यक्रमासाठी त्यांना बोलवचं असं चर्चा झाली असताना गंगाधर गाडगीळ म्हणले नेहरूला बोलवणार, ते चिडतात, बापरे. तर यशवंतराव चव्हाण म्हणले तुम्हाला काय करायचंय. तर ते म्हणले नाही नाही मला काय करायचं नाही, तुम्हाला नेहरूला चालेल ना. हो चालेल. तेव्हा त्यांनी लिहिलंय की नेहरूंना बघितल्यावर मला थक्कच झालो, असं वाटलं की असं टवटवीत गुलाब चालत येत आहे. पण नुसतं टवटवीत गुलाब दिसून चालत नाही ना माणूस. तसं तर मग काय, जाऊ दे आता. मला हे म्हणायचंय, नाही तुमच्या मनात आहे ते मला म्हणायचं नाही. बघा असं करता तुम्ही लोक, असं मला जे म्हणायचं नाही ते म्हणायला भाग पडताय तुम्ही. तर आतून ते तसे होते. तर नॉन अलाइन मुवमेंटवर आपण बोलत होतो. तर नॉन अलाइन मुवमेंट अशासाठी त्यांनी उभी केली की जो मध्यमार्ग आहे, आपल्याला प्रतिष्ठा तर काही असण्याची शक्यता होती, आपल्याकडे संसाधनं नव्हती. त्याने सांगितलं दवंडी पिटण्यापलीकडे आपल्याकडे काय नव्हतं. माझ्या आजोबा बैलगाडी होती आमच्याकडे, किती वर्ष मी बघितले, बैलगाडी होती आणि टमटम होती एक बाहेर. आणि ST वगैरे सगळं पुढे झालं, म्हणजे उभं केलं गेलं, असं नाही ते एका रात्रीत झालेलं. अनेक लोकांनी त्याच्यासाठी पण रक्त आणि घाम वाहिलेला आहे. यांना आयतं मिळालंय, सगळं विकतायत ना, ते सगळं ते आयतं विकतायत. PSUs या पद्धतीने विकतायत. ते उभं करण्याकरता काय लोकांनी काढलेत कष्ट, ते मी डोळ्यांनी, माझ्या लहानपणी मी गावातच गेल्यामुळे मी पाहिलंय. शाळा उभारायला मास्तरांनी काय कष्ट केले. माझी शाळा पोस्ट मास्तर आणि शाळा मास्तर एकच असायचा, पण तो एवढे कष्ट करायचा, त्याला अशी श्रद्धा होती की आपण राष्ट्र घडवतोय आणि राष्ट्राची भावी पिढी घडवतोय. अरे गावात नव्हते लाईट, पण त्याच्या मनात लाईट होते, ते या माणसाने पेटवले.
त्या माणसांनी आम्हाला घडवलं, लिटरली घडवलं. म्हणजे तुम्हाला म्हणतो की मला जे आशा वाटू लागली त्या गावात सुद्धा, त्याची कारणं ही आहेत आणि ही ह्या माणसांनी पेरलेलं आहे. आम्ही नेहरूंचं गाणं म्हणताना नुसतं गाणं नाही म्हणायचं खोटं खोटं. आम्हाला असं वाटायचं की साक्षात पंडित नेहरू आमच्या बरोबर आले. मी कधीच भेटलो नाही, माझा जन्मच नाही झालेला. पण असं सगळीकडे त्यांनी म्हणजे ते मुरले होते या देशामध्ये. या देशाचा इतिहास जो आहे तो त्यांनी उभा केला होता. आणि त्यामुळे त्यांच्या हातात जेव्हा देश एक दरिद्री देश म्हणून आला, 40 कोटी लोकसंख्या असलेला, आपण प्रयत्नाने तो 140 पर्यंत नेला, खूप प्रयत्न झाले त्याच्यात, तर ठीक आहे म्हणजे. पण तेव्हा 40 कोटी जे होते, तो त्यांच्या हातात आलेला देश संपन्न देश नव्हता आजच्या सारखा. तो देश जगामध्ये काय उभा राहणार, त्याला चेहरा काय असणार आहे? एक तर सोव्हिएत युनियनच्या शरणाला जा, नाही तर अमेरिकेच्या शरणाला जा. तिकडे हेनरी किसिंजर वगैरे वाटच बघत होते. मुद्दा असा, नेहरूंनी मध्याचा मार्ग काढला आणि एक अशी मुवमेंट उभी केली जी नंतर सशक्त होऊन दोन्ही सत्तांना, महासत्तांना आव्हान देती झाली. त्यामुळे चीन पहिल्या वेळेला माओने जे साहस केलं ते स्वतःच थांबवलं. त्यानंतर आपल्या विरोधात उभं राहू शकलेलं नाही. नेहरूवियन एक्सटर्नल अफेअर जे धोरण होतं त्यांचं परराष्ट्र धोरण, ते जोपर्यंत आपण राबवत होतो तोपर्यंत चीनला आवाज नव्हता आपल्या विरुद्ध. ज्या क्षणी नेहरूंना आपण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सोडून दिलं, आपल्याला अमेरिका रोज डोळे दाखवते, रशिया आपल्याला सांगितलेलं न ऐकता पाकिस्तानला विमानं विकते, चीन आपल्या अरुणाचलची 30 गावं घेऊन बसला, नावं घेऊन सुद्धा आपल्याला नावं घेता येत नाहीत त्यांची. आणि त्यांच्या बदल्यात मीडियावाले उगाच वाचून दाखवतात मेलेले चीनी सैनिक, चांग शिंग शुंग. तर मला तर वाटलं की हे कुडाळमध्ये चायनीज दुकानं उघडण्यासारखं वाटलं मला. तिथे पदार्थांची अशी नाव आहे, तिथे बीजिंग आणि शांघायहून लोक येतील आणि मग तिथे कुडाळमध्ये. माझे वडील चीनला गेलेले आणि 15 दिवसांनी परत आले, तर ते म्हणले एक नंबरचा थर्ड क्लास देश. म्हटलं कसं काय, एवढं ते प्रगती झाली? ते म्हणते खायला काय नाही, खायला मला कळे ना कोणचा पदार्थ आहे. तर म्हटलं चायनीज खाल तुम्हाला तर आवडतं. अरे तिथे चायनीज मिळत नाही म्हणले, ते वेगळंच खातात काहीतरी. आपल्याला पंतप्रधान चायनीज मिळाले, चायनाला माहित नाहीये. पण त्यामुळे ते चायनाचं नाव घेत नाही, हे लक्षात घ्या. नेहरूंनी ती परराष्ट्र धोरण आपल्याला उभं करून दिलं. म्हणजे पहिले इलिजिटिमेट, पहिले अनलॉफुल आणि पहिले चायनीज पंतप्रधान मान मिळवला. वा वा, धन्य. तर नेहरूंचं एवढं वैशिष्ट्य होतं की त्यांनी एक असा गट बनवला की त्या गटामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली. आणि जे लोक परदेशात जाऊन एनआरआय झाले आणि भारतामध्ये कसं दारिद्र्य आहे आणि मोदीमुळे भारताला जगात कशी प्रतिष्ठा मिळाली, हे एनआरआय जे सांगतात ना, ते नेहरू फेलोशिप वर तिकडे गेलेले होते. ते IITचे आहेत, ते IIMचे आहेत, ते डॉक्टर्स आहेत सरकारी योजनेतनं, ते नेहरू फेलोशिप वर गेलेले आहेत, किंवा रॉकफेलर फाउंडेशनच्या फेलोशिप जे नेहरूंनीच सही केलेली होती. त्यामुळे यातला एकही माणूस नेहरूंपासून अस्पर्शित राहिलेला नव्हता. फक्त तो कृतज्ञता हे मूल्य मानवी मूल्य असल्यामुळे विसरला. कारण त्यांच्या संघटनेत जे जे मानवी आहे ते त्याज्य आहे, जे जे जनावरी आहे ते आपलंसं करा. म्हणून मासा हा आम्ही सारस्वत लोक खायला सुरुवात केली, कारण पहिला अवतार आहे तो. वराहापर्यंत गेलो आम्ही, पण तो केरळमध्ये. हा, आम्ही आमच्या ब्राह्मणवादात, आमचे ब्राह्मण जे आहेत, आम्ही ब्राह्मण जे आहोत, ते प्रत्येक अवतार चाकून बघतो आणि या जिभेच्या कसोटीवर ठरवतो की तो बरोबर आहे की नाही. माझी आई असताना मी तिला सांगितलं की मला मेल्यावर समुद्रात टाक, म्हणजे स्कोअर सेटल होईल. मी आयुष्यभर मासे खाल्ले, एकदा मासे मला खातील. माझ्या मुलीला पण मी हे सांगून ठेवलंय. म्हणजे मला लिटरली असं वाटतं, नेहरूंनी आपल्या मृत्यूनंतर आपली राख, भारतावर केवढं प्रेम असेल त्या माणसाचं, ते भारतभर टाकायला ज्या पद्धतीने, म्हणजे जो माणूस वेस्टर्न फिलॉसॉफीवर एवढं कमांड आहे, आईन्स्टाईन पासून चार्ली चॅपलिन पर्यंत कोणी त्याला त्याज्य नाही. त्याला माहिती आहे, हेरॉल्ड लॉस्की तर त्याचा फॅन आहे.
तर अशा माणसाला गंगेचंही तेवढंच आकर्षण आहे. तो गंगेमध्ये स्नान करतो आणि म्हणजे उपनयन संस्कार झालेले यज्ञोपयोगी वगैरे धारण करून करतो असं नाही. फक्त त्याचा दिखावा नाही करत. त्रिपुंड लावून तो संसदेत येत नाही. उगाच लोकांना घाबरवण्याकरता. आणि त्याने बोललेलं इंग्रजी जे आहे, त्याने लिहिलेलं जे इंग्रजी आहे ते वाचण्याकरता इंग्रज आतुर असतात. टेलिप्रॉम्प्टर हे त्याच्यानंतर बनले. नेहरूंना टेलिप्रॉम्प्टर हा शब्दच माहित होता. हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे, वापरण्याची दृष्टीच गोष्ट. आणि जगभर त्यांनी माझं मी पाहिलेलं त्यांचं बीबीसीवरचं जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यावर पहिलं पंतप्रधान झाले ते 52 साली, तेव्हा बीबीसीवर 4 महत्वाच्या जर्नलिस्टनी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतलाय. तो युट्यूबवर आहे, तुम्ही बघा की एक्स्टंपर प्रश्न विचारलेत आणि त्यांनी एक्स्टंपर नेहरूंनी उत्तर दिले. एक स्टेट्समन, एक डिप्लोमॅट, एक नेता, एक भारतीय माणूस, अस्सल भारतीय माणूस, एक अस्सल भारतीय संस्कृतीचा राजदूत आणि एक राजपिंडा पंतप्रधान कसं बोलू शकतो त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे तो. आणि या माणसाला नाकारून आपण कचरा वेचत फिरतोय. म्हणजे आज नेहरू जयंती जोरदार व्हायला पाहिजे असं मी जे डुबे साहेबांना म्हटलं, याचं कारण पारिजातकाची फुलं शेजारचीच्या अंगणात का पडावीत, आमच्याही अंगणात पडली पाहिजे. जर मी असा विचार केला, पडू दे शेजारचीच्या अंगणात, नाशिकच्या अंगणात, मी मुंबईहून येतो पाहिजे तर, वाऱ्याने जात असतील तर मी आलो इथे. पण मी आज सांगतो की आज तुमच्या इथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस एक संघटना आहे असं समजा. तुम्हाला त्या लोकशाहीसाठी शेवटी काय, तुम्हाला मी एक सांगतो, मोदी शहा जिथे जाणार तिथेच तुम्ही जाणार, तुम्ही जाणार तिथेच ते जाणार. तेही अमर्त्य नाहीत, तुम्ही अमर्त्य नाहीत. काही घाबरायचं कारण नाही, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आणि कधीही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही जोपर्यंत मला मगाशी विचारलं सत्याकडे पोचण्याचा मार्ग काय, म्हटलं सत्य हाच मार्ग आहे स्वतःकडे पोचण्याचा. जेव्हा माणूस सत्य झुगारतो तेव्हा स्वतः सोडून इतरांकडे फिरायला लागतो. ते या सरकारच्या ज्या सगळ्या निवेदनांमधनं दिसते ना, भाषणांमधनं आणि वक्तव्यांमधनं आणि प्रेस कॉन्फरन्समधनं, ते आहे. त्यांना स्वतःची भीती वाटायला लागली आता. कारण खोटं, असत्याला स्वतःकडचा मार्ग कधीच असत्याचा चकवा लागला की तो माणूस, तो समाज, तो देश रसातळाला गेला म्हणून समजा. सत्याकडे जाण्याचा मार्ग नाही, सत्य हाच मार्ग आहे. आणि संघटना नावाची गोष्ट नाही, तुम्ही स्वतःच संघटना आहात. तुम्ही ठरवलं ज्या दिवशी लढायचं त्या दिवशी तुम्ही लढू शकता. हा कॉन्फिडन्स तुमचा जावा यासाठी सगळा प्रोपागंडा सुरू आहे. अरे छोटी छोटी माणसं जी लढली, बाबू गेनू असेल, भगतसिंग असतील, ते काय 23 वर्षाचा मुलगा. नेहरू सुद्धा तरुण होते आले तेव्हा, सुभाषचंद्र बोस तरुण होते, सरदार वल्लभभाई पटेल तरुण होते. पण असे असंख्य अनाम लोक जे लढत होते ते काय संघटना पाठीशी होती म्हणून असं काही नाही हो. तेव्हा पण काँग्रेस अशीच होती, कारण काँग्रेसकडे तेव्हाही पैसे नव्हते. टिळक फंड म्हणून गांधी गोळा करत फिरत होते. बाळा तुझ्याकडे किती, रजनीशने एक सांगितलं ना, गांधींनी माझ्याकडे पैसे मागितले. फोटो काढण्याचे पैसे मागितले, कारण राजकारण चालवायला पैसेच नव्हते त्यांच्याकडे. त्यामुळे तेव्हा काँग्रेस वेगळी होती आणि आता काहीतरी वेगळी झाली असं काही नाही. तेव्हा लोक लढवय्ये होते आणि आता गुलाम झालेले. तुम्हाला माध्यमांनी, आणि माझं तर मत आहे, मी सगळ्यांना एक आवाहन करतो, घरातले टीव्ही काढून टाक. माझ्या घरात टीव्ही नाहीये, माझ्या घरात टीव्हीच नाही. आम्ही वर्तमानपत्र घेत नाही. आमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स येतो. तो माझ्याकडे एक पर्शियन कॅट आहे युरो नावाचा, त्याला शी झाली की तो त्याच्या लिटर बॉक्स मध्ये करतो. ती एकत्र करून टाकण्याकरता मला कागद लागतात, त्यासाठी मी वर्तमानपत्र घेतो. यात मी अजिबात खोटं बोलत नाही. मी टायटल सुद्धा वाचत नाही, त्याचं पहिलं पान वाचत नाही वर्तमानपत्राचं. आणि हे सत्य आहे. आमची मेड आहे वैशाली म्हणून,
ती किंवा मी ती शी काढतो, त्यासाठी ते पेपर लागतात म्हणून घेतो. ती अत्यावश्यक सेवा आहे माझ्या दृष्टीने वर्तमानपत्र ही आजही. बाकी या 2 गोष्टी जर तुम्ही बंद केल्या तर गावाची कलागत घरात येणं बंद होईल, पहिली गोष्ट. तिसरी गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला आवडेल तेच वाचण्याची गरज नाही, पण दुर्लक्ष करायला शिका. आणि कोणताही मेसेज सायंटिफिक वाटला तरी तो सायंटिफिक असतो असं नाही. मंत्रोच्चाराने वातावरण पॉझिटिव्ह होतं असं बरेच लोक म्हणतात. होतही असेल, पण ते त्या मंत्राच्या संगीताच्या तालाने होतं. मंत्रामध्ये म्हणून काही दम नसतो. नाहीतर औरंगजेबावर आणि अफजुल खानावर मंत्र टाकला असता आणि तिकडेच म्हणजे कृष्णाजी भास्कर होळकरांनी शिवाजी महाराजांवर टाकला असता. सहस्रचंडी यज्ञ करूनही अफजला हारला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, मंत्रांमध्ये काहीही ताकद नसते. यज्ञावर एक ब्राह्मण सांगतोय का, आपण आहे. मंत्रांमध्ये ताकद नसते, यज्ञामध्ये ताकद नसते, पूजेमध्ये ताकद नसते, बळी देण्यामध्ये पाप आहे. खरी गोष्ट जर कोणती असेल तर मानवता आहे आणि तुमचं स्वातंत्र्य जपण्याचा हक्क तुम्हाला आहे. फार तर काय मराल ना, अजून काय व्हा. माझ्यावर केस आहे आणि माझ्यावर केस असलेला माणूस सगळ्यात जगातला महान माणूस आहे आत्ताचा. म्हणजे तो आल्यावर आपले आपले सगळे जे इथले कार्यसम्राट धावत सुटतात लग्नात. काल परवा बघितलं तुम्ही, हा जाणते राजे. अरे मुलाकडच्या बुंदी खाल्ल्या तर मुलीकडचं नाव लिहू नको ना तू. हा मुलाचं नाव लिही का, लाज वाटते. आपल्याकडे खूप पार्टनर्स इन क्राईम वाढलेले आहेत. मग ते चुनाव आयोग असो आणि राजकीय नेते असो, त्यांची तुम्हाला गरज नाहीये. लक्षात घ्या, तुम्हाला त्यांची गरज नाहीये, तुमची त्यांना गरज आहे. पण त्यांनी तुम्हाला असं बनवून ठेवलंय की तुम्हाला त्यांची गरज आहे असं वाटावं. त्यामुळे उद्या म्हणजे हे जे लोकेश शेवडे बसलेत ते मी तुम्हाला सांगितलं नाही, ते आईन्स्टाईन आहे असं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही आमदारांना भेटायला जाल. लोकेश शेवडे केवढे मोठे शास्त्रज्ञ आहे ते तुम्हाला पटणार नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ऍक्च्युली की एका बाजूला आमदार बोलवला आणि दुसरीकडे शास्त्रज्ञ बोलवला, फिजिसिस्ट बोलवला, तर आमदारासाठी लोक जातात. जातील की नाही. क्वांटम फिजिक्स मधले हे तज्ञ असू दे हो, आमचे 4 कामं केली तर हा परा. असं ही गुलामी आहे. तुमची 4 कामं तो काय त्यांच्या वडिलांच्या पैशातनं करतो. तुमची कामं करणं हा त्याचा व्यवसाय तुम्ही होऊ दिलाय आणि तो पिढ्यानपिढ्या चालवतोय. अरे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नेहरूंनी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, आपल्या मुलीला पण खासदार नाही केलं. अरे ह्या पवार फॅमिलीला किती सेवेची आवड. खुद्द पवार, सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, आपले अजित पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार. अरे काय सेवा करण्याची आवड जनतेची. अशी सेवाभावी फॅमिली नव्हती नेहरूंची. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी ना जयसिंगनी पंतप्रधान बनायला सांगितलं, बरोबर ना. माझ्या माहितीप्रमाणे इंदिरा गांधी स्वतःच्या बैठकीतच करून नाही गेल्या. किंवा नेहरूंनी पण इंदिरेला कधीच पंतप्रधान किंवा संसदेत बनवलं नाही. अनिता शेंकील, सुभाषचंद्र बोसांची मुलगी, तिने पण नेहरूंनी काय मदत केली आहे तिला. नेहरू आणि त्यांची लिगसी ही या हाताने केलेलं या हाताने बोलण्याची नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सुद्धा बघा त्या निर्भयाच्या भावाची मदत केली, ती त्या आईने सांगितली तेव्हा आपल्याला कळली. मी असं नाही म्हणणार की राहुल गांधी मध्ये नेहरू पहा, असलं काही मी बोलणार नाही. मी असल्या मूर्तीपूजेला मान्यता देत नाही आणि कोणालाही देव बनवू नका. आता बस झालं ना अवतार यार, पुरे ना. आम्ही किती चाकत राहायचे, टेक्स्टरचं काम पण किती करायचं ना माणसानं. बस झालं आता, थकलो आम्ही, आमची जीभ थकली, आमचा घसा थकला, तरी तुम्ही सुधरत नाही. काय चाललंय. आणि नाशिकमध्ये आज जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती साजरी करण्याचा जो मूळ हेतू होता तो हाच होता की त्यांचं स्मरण आजच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व्हावं, ना की त्यांनी काय केलं ते सांगावं. कारण काय केलं ते लिहिलेलंच आहे किंवा तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्हाला माहित असायला हवं. आणि माहित नसेल तर वारंवार निरंजन टकलेंसारखी माणसं पुन्हा पुन्हा माहिती करून देतात.
निरंजनचं ज्ञान सॉलिड आहे, तो नाशिकमध्ये राहतो म्हणून समजू नका तुम्ही. हा, त्याला जर मुंबईला नेलं ना, तुम्हाला खूप धक्का बसेल की केवढं ज्ञान होतं पण गेला निघून म्हणून आपल्याकडे. निरंजन हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप जुना. आम्ही वीक मध्ये तो होता तेव्हा कित्येक इन्व्हेस्टिगेशनच्या स्टोरीज होत्या त्या आम्ही शेअर करायचो. यार खूप, म्हणजे अशी एक लंबी कहाणी आहे ती पण, की आम्ही या काळात निर्भय कसे राहू शकतो याचं कारण त्या काळात आम्ही परिश्रम घेतले होते. म्हणजे हॅरो आणि इटनच्या मैदानावर एक वाक्य होतं ना, शांततेच्या काळात जे घाम वाहतात त्यांना रणांगणावर रक्त कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्या काळात जी आम्ही मेहनत केली होती आणि निर्भयपणा बाळगला होता ना, तो आता उपयोगाला येतोय. त्या काळात जे आरामात सुस्त पडले होते, काँग्रेस उत्तम उदाहरण. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्यावर मेलेले जिवंत झालेत काही. सॉरी, मला माफ करा, माझं काँग्रेसला पाठिंबा आहे, पण मला हे का बोलावं लागतंय, कारण अरे तुम्ही आपापसात कुठच्या राज्याचं भांडतायत. म्हणजे जे राज्य गमावले, म्हणजे कसं की वाजिद अली शाह होता ना, जो सतरंग खिलाडी होता ना, ते चाललंय यांचं. आधी राज्य येऊ दे ना, मग तुम्ही भांडा, मग ते लेजिटिमेट आहे. जे राज्य तुमचं नाहीच आहे, ज्या सीटवरनं मारामाऱ्या केल्या आहेत बिहारमध्ये, त्या सीट कधी येणारच नव्हत्या. ज्ञानेश कुमार हसत होते वरनं, असे असे, अरे काय तर मला आजही हे वाटतं की एक्स वाय हा शिक्का बेमतलब आहे. आता तुमचे तुम्हीच. म्हणजे ज्या दिवशी गांधीजींना अटक झाली 42च्या आंदोलनात, चले जावचं भाषण केल्यावर महादेव देसाईंनी लिहून ठेवलंय की गांधीजी आले ते भाषण करून, आणि स्वाभाविकपणे माहिती होतं की आता प्रमुख काँग्रेसच्या लोकांची धरपकड होणार आणि त्यांना पकडून तुरुंगात टाकणार. आणखी काय, तर आपला इथे एक कॉम्रेड आहे ज्याला मध्ये फडणवीस आले म्हणून आधीच तुरुंगात टाकलेलं, असं नव्हतं व्हायचं. कुठे गेला? हा, याला. अशी आता वेगळीच पद्धत आहे ही. म्हणजे ब्रिटिश आधी गुन्हा आल्यावर तुरुंगात टाकायचे, आता गुन्हा करायची शक्यता आहे म्हणून तुरुंगात टाकतात. बरं, तो कोणी असो, म्हणजे काही त्याचा काही संबंध नसला तरी. परवा याच्या हातात कागद दिसला होता, पकडा त्याला. त्याच्या हातात पेन, हा पकडा, त्याला पण पकडा. तर मुद्दा असा आहे की 42च्या आंदोलनाच्या गवालिया टँकवर चलेजावच्या आंदोलनाचा मंत्र दिला गांधीजींनी, आणि महादेव देसाईंनी असं लिहून ठेवलंय की ते आले आणि बापू म्हणाले मी आता पडतो, जरा झोपतो, विश्रांती घेतो. तर महादेव देसाई टेन्शन मध्ये, महादेव देसाईंचं अकाली निधन झालं हार्ट अटॅकने. अन्यथा महान माणूस होता तो पण एक, त्यांनी फार सुंदर म्हणून ठेवलंय. तर महादेव देसाईंना बापू म्हणाले म्हणजे तू एवढा ताणात का आहेस? नाही बापू, आता अटक होईल, तर जनतेला काहीतरी संदेश द्या. तर आता म्हणले जर संदेश द्यायला लागत असेल तर मी केलेलं आयुष्य आणि कार्य फुकट आहे, आता मी झोपतो. मी जे बोललो ना आतापर्यंत तेच संदेश होता. अरे महादेव तू पण झोप. तर महादेव देसाईंना काय झोप लागली नाही. गांधी शांत झोपले आणि उठले तेव्हा पोलीस आलेले होते. ते म्हणले मी आवरून येतो. ते आवरले, पोलिसांबरोबर जाताना महादेव देसाई म्हणले बापू काही राहिलं का? राहिलं ना म्हणले. ते 2 आणे बकरीच्या दुधाचे जमनाला बजाजांकडनं घ्यायचे आहेत, तेवढे एक वसूल कर. आणि भाऊ गाडीत बसले. हाच माझा संदेश म्हणजे केवढं व्यक्तीच्या पॉवरवर विश्वास ठेवणारा नेता होता. त्या नेत्याने आपल्याला असं सांगितलं की माझा वारस जवाहर आहे म्हणून. याचा अर्थ त्याने ओळखली होती ना, एक पॉवर हाऊस या देशाला देतोय. आणि मृत्यूच्या अगोदर सांगितलं होतं गांधीजींनी, माझा वारस जवाहर आहे, माझा वारस देवदास आहे, आणि तो हा मुलगे होते. तो असं काही नाही केलं त्यांनी. नाही तर हल्लीचे नेते आपल्या वारसाबाबत एवढे टेन्शन मध्ये असतात की मी मध्ये सोलापूरला गेलेलो तर भावी खासदार अशी पोस्टर लागलेली. अर्थात त्यानंतर खासदार झाल्याच. तर मुद्दा असा की, आणि मी सरफराज अहमदने कार्यक्रम केलेला, एबीव्हीपीने विरोध केलेला, आणि पोलीस आणि एबीव्हीपीचे गुंड सगळे उभे होते मारायला.
काँग्रेस, सोलापूर काँग्रेसतर्फे एक माणूस नाही, दुसऱ्या दिवशी आले. बरं, ह्यांचे मध्ये घरोब्याचे संबंध होते. तर या प्रकारची माणसं नव्हती. तुम्हाला भ्रमित करण्यात आलंय काँग्रेस म्हणजे करप्शन, हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आत्ता करप्शन बघताय तुम्ही. खरं चिल्लर पिल्लर देणं म्हणजे करप्शन नाही. काँग्रेसकडे एवढे पैसे असते तर त्यांनी इमारती बांधल्या असत्या ना आपल्या. आता बघा कसं RSSच्या इमारती, RSSचे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनच नाही. नेहरू आणि पटेलांमधला महत्वाचा फरक जर आहे, जो RSS तुम्हाला वारंवार सांगते, ते नेहरू असल्यामुळे RSS वाचली. जर पटेल असते ना तर RSSला शिल्लक नसतं ठेवलं. पटेल एवढे उदार मतवादी, हाच एवढाच मतभेद होता दोघांमध्ये. पटेल शत्रूबाबत एवढा उदार मतवादी होण्याच्या विरोधात होते. दोघेही धर्मनिरपेक्ष होते. दोघांचंही मॉडर्न रिपब्लिक व्हावं यावर श्रद्धा होती. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा सर्व मतभेद धरून नेहरूंची ह्या गोष्टीवर श्रद्धा होती की भारत हा एक मॉडर्न रिपब्लिक झाला पाहिजे. म्हणून आपण पाकिस्तानपेक्षा वेगळे झालो आणि फार पुढे गेलो. आपल्याला आता याह्या खान, झिया वगैरे भेटलेले आहेत आपल्या आयुष्यातले. त्यांना टाळून परत आपण नेहरूंपर्यंत पोहोचू शकू अशी मला खात्री आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे, भारतीय जनतेवर. आजही जवळपास 63% जनता यांना मतदान चोरून सुद्धा करत नाही. आणि आजही एवढे लोक आलेले आहेत माझ्याबरोबर, निरंजन बरोबर आणि इतर लोकांबरोबर आयडेंटिफाय व्हायला घाबरत नाहीत. याचा अर्थ असा समजा की हे झुंबर खाली येणार आहे, कारण ते चायनीज आहे. कारण ते चायनीज आहे. चायनीज मालाची गॅरंटी नसतेच कधी. मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा नवीन सूडसूत्र आपल्याला राबवायचं नाही, तर आपल्यातलं सृजन जिवंत ठेवायचं आहे. ज्या दिवशी हे लोक सत्तेतनं जातील आणि पुन्हा लोकशाही प्रस्थापित होईल, त्या दिवसापासून मी या विषयावर बोलणंच बंद करणार आहे. मला कला, संगीत आणि सिनेमा याच्यामध्ये प्रचंड आनंद मिळतो. तो आनंद इतका विलक्षण आहे, पण तो आनंद माझ्या घरामध्ये कोबरा घोणस वगैरे बसले असताना मी नाही एन्जॉय करू शकत. माफ करा, मला आता काठी घ्यावी लागते हातात. तर मुद्दा हा की नेहरूंची लिगसी टिकवणं म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, कुणालाही न घाबरणं, आणि त्या माणसाने ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने तुम्हाला हक्क दिले त्यासाठी वाजवून लढलं पाहिजे. तुम्ही वाजवून त्यांच्या जयंती दिनी त्यांना जर आपण हॅपी बर्थडे म्हणू शकत असू तर याच पद्धतीने म्हणू शकू की आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या पहाटेचा ची दवंडी झाला पाहिजे. बाकी RSSचे गवंडी वापरू शकता तुम्ही नंतर बांधकाम करायला. त्यांची रिकामी झालेली ऑफिसेस तुम्हाला आयती मिळतील. जसं सांगतात ना की मेल्यानंतर तुम्ही हुतात्मा झाला तर 72 बुडा मिळतील, तसं मी आता तुम्हाला आश्वासन देतो की हा रेशीमबाग तुमची, तुम्हाला काय हवं ते तुम्हाला मिळेल. नवीन झालेलं ऑफिस तुम्हाला भेट नाशिक करायला, पण लढायला आधी सुरुवात करा. आधी जिंकावं लागतं. एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्या माणसाचं आहे त्याचं नाव मी मळीत सांगणार नाही, तुम्ही शोधून काढू शकता, पण त्याचं नाव सांगितलं त्या वाक्याची मजा जाते. कारण ते चांगल्या माणसाने बोललेलं वाक्य नाही, पण ते वाक्य मला विलक्षण आवडतं. युद्ध कोणतंही आनंददायक असत नाही, ते जिंकल्यावर आनंददायक होतं. लाडू खायला तयार व्हा. धन्यवाद. जय हिंद.